नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची वाट पाहत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे. कारण खरीप हंगाम 2025चा पीक विमा वाटप कधी सुरू होईल या अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे आणि त्याबाबतच एक अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो. कारण क्लेम स्टेटसमध्ये जे आता बदल व्हायला सुरुवात झाली आहे. कारण खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या क्लेम स्टेटसमध्ये आता बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हीही तुमचं क्लेम स्टेटस चेक करू शकता. कारण आता क्लेम स्टेटसमध्ये जसे बदल व्हायला सुरुवात होतील, तशी प्रक्रिया पुढे चालू होणार आहे हे स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर टप्पेवाईज प्रमाणे क्लेमच्या स्टेटसमध्ये बदल होत जाईल व पुढे चालून ती रक्कम तुम्हाला दाखवायला सुरुवात होईल. आज आपण पाहणार आहोत की शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आहेत. क्लेम स्टेटसमध्ये आता क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे. कारण 15 डिसेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पीक कापणी प्रयोगाचे अहवाल जातील व त्याच्यानंतर त्याची गणना सुरू होईल. अशी प्रक्रिया अगोदरपासूनच आहे आणि त्या पद्धतीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि आता सध्या त्या प्रकारची गणना सुरू झाली आहे म्हणायला काही हरकत नाही. आता आपण चेक करू खरीप हंगाम 2025चं क्लेम स्टेटस. शेतकरी मित्रांनो, सिलेक्ट ऑप्शनमध्ये आपण ओपन करूया. पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, क्रॉप लूज इंटिमेशन, क्रॉप लूज स्टेटस, क्लेम स्टेटस आपल्याला आता चेक करायचं आहे ते क्लेम स्टेटस. शेतकरी मित्रांनो, क्लेम स्टेटस चेक केल्यानंतर आपल्याला तिथे दिसेल की क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड खरीप हंगाम 2025चा दिसायला सुरुवात होईल. आता आपण क्लेम स्टेटस चेक करू. तुम्हीही तुमचे जर खरीप हंगाम 2025चा पीक विमा भरलेला असाल तर तुम्हीही निश्चित पाहू शकता की तुमच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आहे का नाही. शेतकरी मित्रांनो, आता सीझन इयर ऑप्शन आलेला आहे. इथं सीझन इयर ऑप्शनला आपण क्लिक करूया. आपल्याला पाहता येईल इथं आता तुम्हाला सर्व दिसेल. रब्बी हंगाम 2025, खरीप हंगाम 2025, रब्बी हंगाम 2024, खरीप हंगाम 2024, रब्बी 2023, खरीप 2023, रब्बी 2022, खरीप 2022. अशा पद्धतीने ज्या वर्षाचं तुम्हाला पाहायचं आहे शेतकरी मित्रांनो, त्या वर्षाचं तुम्ही पाहू शकता. परंतु आपल्याला महत्त्वाचा पीक विमा जर पाहायला गेला तो खरीप हंगाम 2025चा आणि त्याच पीक विम्याची वाट आपण सर्वजण पाहत आहोत आणि त्याचंच क्लेम स्टेटस आता आपल्याला पाहायचं आहे. आपण आता खरीप हंगाम 2025ला आपण आता सध्या क्लिक करूयात. आपण क्लिक केलंय, सेंड करूयात. त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल शेतकरी मित्रांनो आता की पहा, क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचा आता क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवायला सुरुवात झालेली आहे. खूप शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची आणि त्याच पीक विम्याच्या क्लेमच्या स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. आता क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवायला सुरुवात झाली शेतकरी मित्रांनो. आता याच्यानंतर क्लेम कॅल्क्युलेटेड येईल. क्लेम कॅल्क्युलेटेड आले की क्लेम कॅल्क्युलेटेड सबमिटेड येईल. त्याच्यानंतर रक्कम दाखवायला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो. त्यामुळं आता ज्या पद्धतीने 15 डिसेंबरपर्यंत आपण वाट पाहिली की पीक कापणी प्रयोग सर्व जमा होतील आणि विमा कंपनीला ते जमा झाले की त्याच्या पद्धतीने त्यांनी क्लेमचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झाली आहे. आता हे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजे क्लेमच्या आपण जो केलेला क्लेम असो, खरीप हंगाम 2025चा जो आपला विमा आहे तो कॅल्क्युलेट व्हायला सुरुवात झाली आहे. त्याची गणना व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक निश्चित रक्कम या ठिकाणी दाखवायला सुरू होईल. शेतकरी मित्रांनो, यानंतर क्लेम स्टेटसमध्ये जसे फास्ट पद्धतीने बदल होतील तसे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत. परंतु आता पहिला टप्पा जो सुरू झाला आहे तो क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड आणि या क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड आता प्रत्येक शेतकऱ्यांना दाखवायला सुरुवात झालेला आहे. त्यामुळे त्याच्यानंतर जो काही टप्पा येईल त्याच्यानंतर जे क्लेम स्टेटसमध्ये बदल होईल लागलीच आपण त्याच्यानंतर अपडेट घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत आता सध्या खरीप हंगाम 2025चा क्लेम स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात झाल्या आहेत. क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं खरीप हंगाम 2025चा पीक विमा हा पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा आहे. त्यामुळे या पीक कापणी प्रयोगाचा आता सध्या आखणी चालू आहे आणि ह्याच्यानंतर अजून क्लेम स्टेटसमध्ये भविष्यात बदल घडायला सुरुवात होईल
व लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम पडायलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळं भविष्यात आता इथे क्लेम स्टेटसमध्ये जसे जसे बदल होतील तशी तशी अपडेट आपण चॅनलवर घेऊनच येणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.